नमस्कार. श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामींच्या अद्भुत लीला. श्री स्वामी समर्थ भीमा नदीच्या जलपृष्ठावरून चालत गेले ती कथा आज सांगणार आहे. शके 1775 साली म्हणजे सन 1853ला श्रावण महिन्यात अद्भुत गोष्ट घडली. श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेला अलोट महापूर आला होता. एरवी सुंदर निरामय स्थितीत वाहणारी चंद्रभागा त्या दिवशी आपण जलाढ्य असण्याचा प्रत्यय देत होती. तिच्या तीरावर यतिराजांची डौलदार मूर्ती कौतुकानं उभी राहिली होती. महाराजांना पलीकडे विठुरायाच्या भेटीसाठी जायचं होतं. महाराजांनी नावाड्यास विचारलं, पैलतीरावर न्याल का? तेव्हा त्याने यतीश्वरांकडे 2 रुपयांची मागणी केली. महाराज म्हणाले, आम्ही संन्यासी, केवळ निर्धन, 2 रुपये कुठून आणणार? सर्वांनाच नेत आहेस तसं आम्हासही न्यावं. परंतु पैशाच्या लोभाने मदोन्मत्त झालेल्या नाविकाला खरेपणाची ओळख राहिली नाही. त्याने पैसे देणाऱ्या लोकांना पैलतीरावर पोचवला आणि परत आला. महापूर भयंकर होता व पूर बघण्यासाठी खूप लोक जमले होते. दूरवरून तो देखावा अति सुंदर भासत होता. दगड, माती, वेलींना पाण्याचाच वेढा पडला होता. काही जण चंद्रभागेचे पूजन करीत होते. यावेळी हे परब्रह्म अद्वितीय, अलौकिक, निश्चयात्मक, अखंड, अभेद, चराचर व्याप्त स्वरूप जणू आत्मज्ञानाला भेटण्यास आलं हे इतर लोक कसे ओळखतील? पुन्हा श्री स्वामींनी पाणी किती खोल आहे असं नावाड्याला विचारलं. तो दुष्ट पापी चेष्टेखोर स्वरात म्हणाला, गुडघ्याखाली आहे. त्यानंतर त्यानं उभे असलेल्या व पैसे देणाऱ्या सर्व लोकांना नावेत बसवलं. स्वामी महाराजांना तिथे तीरावरच ठेवून इतरांना पहिलं तीरी सोडलं. नावाड्याचा उन्मत्तपणा महाराज सहजतेनं अवलोकित होते. नावाड्याचंही स्वामींकडे बारीक लक्ष होतं. पुढच्याच क्षणी त्यांनी पाहिलं तर काय आश्चर्य, श्री स्वामी चक्क जलपृष्ठावरून चालत येत होते. त्यांच्या पादुकांना पाण्याचा स्पर्श झाल्याचं दिसत नव्हतं. आश्चर्यचकित होऊन लोक आपापसात बोलत होते की हे संन्यासी वेशेत असणारे महापुरुष म्हणजे प्रत्यक्ष रुक्मिणीवर पांडुरंगच असावेत. पांडुरंगाशिवाय पंढरपुरात कोण अवतरणार आहेत? ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर नाविकाचं तोंड निस्तेज बनलं. घमेंट उतरली, अहमपणाची धुंदी खाडकन उतरली आणि त्यानं श्री स्वामीरायांचं वंदन पूजन केलं. यतींद्र स्वामी महाराजांची लीला कळू लागले. त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं व माफीसाठी विनवू लागले. त्यानंतर श्री यतीश्वरांनी तिथं 3 रात्री मुक्काम केला. त्यांची कृपा संपादन करणारे अनेक भक्त होते. एका वृद्ध वंध्य स्त्रीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. तो पुढे फळासही आला. एका मृत बालकास सहज उठवलं. असं महाराजांचं अपूर्व चरित्र त्यांच्या असंख्य लीलांनी भरलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.